एखाद्या व्यक्तीने जर ठरवले तर इच्छाशक्तीच्या जीवावर आपल्या परिसरात किती मोठ्या प्रमाणात कामं करता येतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रमेश बापू कोंडे व रुपालीताई रमेश बापू कोंडे. आजवर खेडशिवापूर खानापूर या परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आणून सरकारच्या माध्यमातून प्रत्येक चांगली योजना आपल्या भागात राबवणारा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून रमेश बापू कोंडे यांची ओळख आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रमेश बापू कोंडे यांच्या पत्नी रुपालीताई रमेश बापू कोंडे या निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून या परिसरात काम करत असताना कोंडे कुटुंबियांनी केलेल्या सातत्यपूर्ण विकास कामांचा लेखाजोखा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडत आहोत. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, प्रशासकीय कार्यालयांमध्ये त्यांना मारावे लागणारे हेलपाटे थांबावेत आणि त्यांना लागणारी कागदपत्रे त्वरित मिळावी, यासाठी रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम खेडशिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटामध्ये राबवण्यात आला. आपल्या खेडशिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटामधील कुडजे, अगळंबे, खडकवाडी, मांडवी, सांगरून, बहुली या गावांमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यात आला. यात प्रामुख्याने रस्त्यांची व काँक्रिटीकरणाची कामं करण्यात आली. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नागरिकांना वितरित करण्यात आला. आपल्या खेडशिवापूर खानापूर गटांमध्ये देखील रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना हॉस्पिटलची बिले माफ करण्यासाठी वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्यात आली. वेळप्रसंगी बापूंनी स्वतः मुंबईला काही प्रकरणे घेऊन जात नागरिकांना हॉस्पिटलची बिले माफ करण्यासाठी मदत केली. शेवटी आपल्या माणसांसाठी अडचणीच्या वेळेत उभे राहणे ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आणि हाच खरा मानवता धर्म असे बापू नेहमी सांगतात. आपल्या जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून विविध सहाय्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यासाठी घेतलेल्या विविध शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, काठी, वॉकर, श्रवणयंत्रे, चष्मे, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा यांसारख्या वस्तूंचे वाटप करण्यात येते. या सर्व वस्तू ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात सहाय्य करणाऱ्या आहेत. या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 1-3 कालावधीमध्ये हक्काचा आधार म्हणून रमेश बापूंनी ही कामं केली आहेत. आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी शेतीच्या पाण्याची शाश्वत सोय व्हावी यासाठी गुंजवणी धरणाचे पाणी मिळणे गरजेचे होते. रमेश बापूंनी सर्व सहकाऱ्यांसमवेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून परिसरातील शेती व उद्योगांसाठी गुंजवणी धरणातून शिवगंगा उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली. या योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच परिसरातील शेतकरी बांधवांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. रमेश बापू कोंडे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शिवगंगा खोऱ्यासाठी सुमारे 65 कोटी रुपयांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून आणली असून या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिवगंगा खोऱ्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या संपणार आहे. नागरिकांना मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. या योजनेसाठी आपल्या परिसरातून विक्रमी नोंदणी करण्याचे काम रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून झाले. यामुळे परिसरातील हजारो महिला भगिनींना लाडकी बहीण सन्मान योजनेचे लाभ दर महिन्याला मिळत आहेत. शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या खेडशिवापूर MDR 36 श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आदरणीय रमेश बापू कोंडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी आणून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुणे बँगलोर हायवेवर खेडशिवापूरमधील शिवभूमी विद्यालय मिशन स्कूलमधील विद्यार्थी व नागरिकांना तसेच प्रस्तावित पुरंदर विमानतळ होणारे ट्रॅफिक लक्षात घेता या सगळ्यांच्या सोयीसाठी ब्रिज होणे खूप महत्त्वाचे होते. रमेश बापू कोंडे यांनी NHAI सोबत पाठपुरावा करून खेडशिवापूर येथे नवीन ब्रिज मंजूर करून घेतला. खेडशिवापूर परिसरात औद्योगिक वसाहत वाढत आहे. या परिसरातील उद्योजकांना तसेच परिसरातील होतकरू उद्योजकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे
त्यांच्या उद्योग विभागासंदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले। या उद्योग परिषदेचे आयोजन करत रमेश बापू कोंडे यांनी परिसरातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या। रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून खेडशिवापूर ग्रामपंचायतीच्या नव्या ग्राम सचिवालयाचे काम करण्यात आले आहे। गावातील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे नवे ग्रामपंचायत कार्यालय लोकांच्या सेवेत दाखल झाले आहे। खेडशिवापूर ग्रामपंचायतमध्ये महिला भगिनींसाठी जिम, विद्यार्थी व नागरिकांसाठी वाचनालय यांसारख्या लोकोपयोगी कामेकडून रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून या परिसराच्या भक्कम विकासाचा पाया रचला गेला आहे। खेड शिवापूर या दोन्ही गावातील स्मशानभूमीमध्ये काँक्रिटीकरण, संरक्षण भिंती, बसण्याची व विजेची सोय अशी सर्व कामे रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सौ रुपाली रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून या परिसराच्या नव्या विकासाचे विजन घेऊन आम्ही ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत। खेड शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण विकास योजना आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।